अखेर अजित पवारांच्या पार्थिवाचा शेवटचा हा प्रवास सुरू झाला आहे। शब्दशः शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे। तिरंग्यामध्ये लपेटलेलं त्यांचं पार्थिव शासकीय मानवंदना आणि इतमामात अंतिम संस्काराच्या ठिकाणी नेलं जात आहे। अजित पवार अमर रहे, एकच दादा एकच वादा, अजित दादा अशा घोषणांनी परिसर दमदमून गेलेला आहे। बारामतीकरांच्या जनसागर आणि भावनांचा कल्लोळ याचा भावविवश करणारा हा प्रसंग आपण सगळे पाहतो। आजच्या या अजित पवारांच्या फार वेगळ्या आणि भावविभोर अशा दुर्दैवी निरोप समारंभाला आमच्या पुढारी वृत्त समूहाचे समूह संपादक डॉक्टर योगेश जाधवजी सुद्धा उपस्थित आहेत। पुढारीशी सुद्धा अजितदादांचा दीर्घकाळ संबंध राहिला। पुढारी वृत्त समूहाचे चेअरमन एमिरेटस प्रतापसिंह जाधवजी यांच्या वाढदिवसानिमित्तानं कोल्हापूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका अतिशय सुंदर आणि मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा अजितदादा आवर्जून उभे होते। पुढारी न्यूजच्या सुरू होण्याच्या दिवशी सुद्धा म्हणजे पुढारी न्यूजच्या लोकार्पणाच्या काळात सुद्धा पहिल्याच दिवशी सरकार पुढारीवर या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे आले होते आणि अजित पवारांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये शुभेच्छाही दिल्या होत्या। आणि आज हे अजित पवार अशा प्रकारे बघण्याची वेळ आपल्या सगळ्यांवरती यावी हा खरंच दैवदुर्विलास। अजित पवार वेळेचे पक्के होते। आज खरं तर काल जेव्हा जाहीर झालं की अजित पवारांवरती आज अंतिम संस्कार होतील आणि 11च्या सुमारास ते सुरू होतील असं सांगितलं गेलं होतं, मात्र आम्ही सगळ्याच पत्रकारांनी आणि लोकांना वाटतं होतं असं शक्य होणार नाही, प्रचंड प्रमाणात लोक येणार आहेत, त्यामुळे ही वेळ पाळली जाणार नाही। पण अजित पवार ते अजित पवार आत्ता घड्याळात 11:02 झालेले आहेत। 11च्या ठोक्याला अजित पवारांचं पार्थिव या अंतिम संस्काराच्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। सन्मानाने ध्वज, वेळेचं महत्त्व ज्या समाजामध्ये ज्या देशामध्ये पाळलं जात नाही, म्हणजे भारतीय हे वेळ पाळण्यासाठी काही फार प्रसिद्ध आहेत अशातला भाग नाही, आपण सगळेच त्यामध्ये आलो। पण असे काही नेते, मग ते राजकारणी शरद पवार, अजित पवार आणि असे अनेक राजकारणी आहेत ज्यांनी वेळेचं महत्त्व आपल्या कामातून दाखवून दिलं। पुन्हा असं एखादा जरी वाक्याचा उल्लेख झाला की पुन्हा अजित पवारांच्या आठवणी जागृत होतात की अजित पवारांनी अगदी पहाटे सुद्धा प्रशासनाला कामाला लावलेलं आहे। जाहीर कार्यक्रमांना पहिल्यांदा अजित पवार ठरल्या वेळेच्या आधी दाखल असतील आणि लोक नंतर येतील असे सुद्धा प्रकार घडले, पण अजित पवारांनी कधीही वेळेची कास सोडली नाही। काल आपण जशी बातमी पाहिली त्यानुसार अजित पवारांची शेवटची ओळख पटवली गेली ती सुद्धा त्यांच्या मनगटावरच्या घड्याळामुळे। जय पवार यांच्याबरोबर पोलीस त्यांना कल्पना देत आहेत पुढील सगळ्या गोष्टीची। सुप्रिया सुळे सोबत आहेत। तिरंगा जो अजित पवारांच्या पार्थिवावर पसरण्यात आला होता तो सन्मानानं त्याची घडी घालून तो पवार कुटुंबियांना देण्यात येतो। ही जगभरातली प्रथा आहे, त्यानुसार हा तिरंगा देण्यात आलेला आहे। ज्या अजित पवारांनी अनेकदा पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केलं असेल, आज त्याच ध्वजामध्ये या भारत मातेच्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राला अंतिम निरोप देण्याची वेळ सर्वांवर आलेली आहे। राणा जगजितसिंह सुद्धा आपल्या सोबत आहेत, इथे दिसत आहेत आपल्याला। प्रेक्षकांना कल्पना असेलच, मात्र अजित पवारांच्या पत्नी या राणा जगजितसिंह यांच्या पाटलांच्या म्हणजे धाराशिवच्या घराण्यातून येतात। अंतिम विधी सुरू झालेले आहेत।
चर्देवं ग्रहप्रविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रस्य अत्रम् उपतिष्ठतु गन्धम् उपतिष्ठतु तिलाक्षतान् उपतिष्ठतु पुष्पम् उपतिष्ठतु धूपम् उपतिष्ठतु दीपम् उपतिष्ठतु नैवेद्यम् उपतिष्ठतु फलताम्बूलम् उपतिष्ठतु ॐ अनादिनिधनो देव शङ्खचक्रगदाधर अक्षय पुण्डरीकाक्ष प्रेतमोक्षप्रदो भव हरि ओम अकरन् कर्म कर्म कृताः सह वाचा मयो भूवा देवेभ्यः कर्म कृत्वा ओम अग्नि जमायतवांगिरसवते पितरे मते स्वाहा स्वाहा घर्माय स्वाहा घर्मः पितरे अग्निन्दूतं उददे हव्यवाहमुपब्रुवे देवाम् आसादयातिह ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्रिसीमतः सुरुचोपेन आवाह सबुद्ध्या उपमा अस्य पृष्टाः सतश्च जोनिमसतश्च विवाह ओम त्रिपादनक्षत्राधिष्ठात्र देवतेभ्यो नमः पूजनाख्येन कर्मणा पापः महाविष्णु प्रियता नमः आईनेंचा ड्रोन उतरू खालती रे अत्रम उपतिष्ठतु धार्मिक विधी सुरू झालेले आहेत. अत्रम उपतिष्ठतु मगाशी अत्रम अजित पवारांच्या नावाच्या घोषणा देणारा जनसमुदाय आता धीरगंभीर झालेला आहे. गंधम उपतिष्ठतु अजित पवारांच्या निरोपाची ही शेवटची घटिका उपतिष्ठतु आणि इथे सुद्धा अजित पवारांचे ते निकटवर्ती आहेत की अजित पवारांना त्यांनी सदैव साथ दिली. अजित पवारांवरती राजकारणाच्या पलीकडे मनोभावे प्रेम केलं. उपतिष्ठतु पुष्पम उपतिष्ठतु सुनील तटकरे, धनंजय मुंडे, उपतिष्ठतु अजित पवारांच्या घरातलेच असलेले राणा जगजितसिंह पाटील
आणि आपण ही सगळी मंडळी बघतोय जी तिकडे जवळच उभारलेल्या शामियानामध्ये बसलेली आहेत ती सगळी मान्यवर मंडळी. उपतिष्ठतु फलतांबूलम उपतिष्ठतु अनादिनिधनो देव शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष प्रदो भव अकरन् कर्म कर्म कृताः सह पाचामयो भुवा देवेभ्यः कर्म कृत्वा स्तं प्रेतस च भुवः. प्रचंड जमलेला जनसमुदाय आणि त्याचवेळी आपल्या लाडक्या नेत्याच्या पार्थिवावर होणारे हे अंतिम संस्कार. अजित पवार आयुष्यभर जनतेच्या समर्थकांच्या लोकांच्या गारड्यात राहिले आणि आज जाताना सुद्धा लोकांच्या गारड्यात आहेत. यानंतर अजित पवार यांचे पुत्र अंतिम विधी करतायत. जय पवार. पूर्वाधिष्ठातृदेवतेभ्यो नमः. त्रातारमिन्द्रमवितारमिन्द्रगो हवे हवे सुहवग्नो शूरमिन्द्रं वयामि शक्रं पुरुहूतमिन्द्रगो भगवाधात्विन्द्रः. ओम दक्षिण अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. पश्चिम अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. उत्तरे प्रेत अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे गन्धाद्युपचारैः सम्पूज्य. अग्नये स्वाहा. इदमग्नये नमः. कामाय स्वाहा. इदं कामाय नमः. लोकाय स्वाहा. लोकाय नमः. अनुमतये स्वाहा. इदमनुमतये नमः. प्रेताय स्वाहा. इदं प्रेताय नमः. ओम पिंडोपरि ओम आनेन अग्निदेवताः प्रियतां नमः. हा चालते का व्यवस्थित आहे? हा हा बोला ना. हा बोला. असौ स्वर्गाय लोकाय स्वाहा. प्रेताय स्वाहा. इदं प्रेताय नमः. अजितदादा परत या असा भावनेचा आक्रोश बारामतीकर आणि अजितदादांचे समर्थक कार्यकर्ते सगळे करतायत. अजितदादांच्या कर्तृत्वाची पावती असलेली एक घोषणा म्हणजे एकच वादा अजितदादा. आणि ही घोषणा केवळ यमक जुळवणारी नव्हती तर अजितदादा जे बोलतात ते करून दाखवतात. जो वादा करतात तो निभावतात. आणि म्हणूनच एकच वादा अजितदादा ही केवळ त्यांच्याच नावाची घोषणा आहे. या कार्यक्रमासाठी या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये सगळे मान्यवर उपस्थित राजकारणी आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत. पुढारी वृत्तसमूहातर्फे
पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव सुद्धा तिथे आलेले आहेत. आणि आता प्रत्यक्ष चितेवर अजितदादांचं हे पार्थिव ठेवण्यात येतं. आयुष्यामध्ये सदैव घड्याळाची सोबत केलेले, घड्याळासोबत राहिलेले, वेळ पाळणारे अजितदादा आज अचूक 11 वाजता अंत्यविधीची त्यांची प्रक्रिया सुरू झाली. या वेळेप्रतीच्या निष्ठेबद्दल काय म्हणावं. मात्र काही वेळा त्यांच्यात चुकल्या, हुकल्या आणि ही वेळ मात्र जसं देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या वृत्तपत्रांना दिलेल्या लेखात म्हटलेलं आहे, तर ही मात्र वेळ त्यांची चुकलीच. हमारा नेता कैसा हो अजीत दादा जैसा हो अजीत दादा पराज्य अजीत दादा पराज्य शिवदामूर्ता जयते हनः उशतीरिव मातरा तस्मादरङ्गमामभूयक्षयाय चिन्वत आभोजनयथा च नः. या टायमाला